नमस्कार सर्वांना. मी कोल्हापूरची प्रियांका. जन्मभूमी जरी कोल्हापूर असली तरी कर्मभूमी ही पुणे आहे. त्यामुळे सध्या स्थायिक आम्ही पुण्यातच. घरातून व्यवसायाची नवीनच सुरुवात केलेली असली तरी ऑर्डरी मात्र फार छान येतात. आज लिंबाच्या लोणच्याची खास मागणी होती, त्यामुळे उन्हाळ्यासाठी होईल आणि बाकीच्या ऑर्डरही पूर्ण करता येईल म्हणून छान असं लिंबाचं लोणचं घातलं, जे गुळात बनवलेलं होतं. सकाळ सकाळी आंघोळीनंतर पहिलं लोणचंच तयार करून घ्यावं लागतं. त्यानंतर झाली देवपूजेची तयारी. देवपूजेला लागलं की मन कशातच लागत नाही. देवपूजा झाल्याशिवाय बाकीची कोणतीच कामं मला सुचत नाही. लग्नानंतरचा काही काळ नास्तिकासारखाच जातो. ना देवपूजेत लक्ष असतं, ना इतर कोणत्या गोष्टी सुचत असतात. फक्त काय इकडं फिरायला जायचं, तिकडं फिरायला जायचं. संसारांचा काही थांगपत्ता नसतो. त्यानंतर मात्र मुलंबाळ झाली की एक स्त्री म्हणून जगताना मरणाची भीती वाटायला लागते, तसा प्रकार. आणि मग माणूस देव धर्माकडे वळतं. तसंच माझंही काहीसं. आता मात्र मन देवपूजेशिवाय कशातच रमत नाही. पहिली देवपूजा, मग बाकीची सगळी कामं. घरातून जेव्हापासून नवीन काम सुरू केलं तेव्हापासून दिवस कुठे निघून जातो कळत नाही. काही काही स्त्रियांनाही काहीतरी करायचं, पायावर उभं राहायचं असं वाटत असतं. पण काय नेमकं करावं आणि कशी सुरुवात करावी हेच समजत नाही. आणि विचार करता करता आयुष्य कधी संपून जाईल तेही कळणार नाही. मग काय, मी केली सुरुवात. म्हटलं, विचार केला चालू करावं काहीतरी. घरातून आमच्या कोल्हापुरी मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला, जे मसाले मी स्वतः बनवते. बऱ्याचशा महिलांचा नेहमी प्रश्न असतो, सुरुवात कशी केलीस बरं? मग तुला भीती नाही वाटली का? आणि नाही चाललं तर, मग नुकसानच झालं तर? पण स्वतःसाठी उभं राहताना काही गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतात. जसं की घरातलं संसारातलं सगळं सांभाळून मग आपल्या व्यवसायाकडे वळावं लागतं. वेळ कुठे निघून जातो समजत नाही, पण आनंदही असतो की दिवसभर काहीतरी छान काम केलं, 4 पैसे कमवले, संसाराला हातभार लागला. इतर महिलांनी हे पाऊल उचलायलाच हवं. सुरुवातीला थोडी डेअरिंग करावीच लागते, पण एकदा सक्सेस झालं की मग छान वाटतं. सक्सेस मिळवणं कठीण नाही, फक्त जिद्द आणि चिकाटी असायला लागते आणि त्यातूनच मार्ग सापडत जातात. कधी व्यवसाय चांगला चालेल, कधी नाही चालेल. प्रत्येक गोष्टीचा जर सुरुवातीलाच विचार करायला लागलो तर चालूच करता येणार नाही व्यवसाय. म्हणून मग मी मनाचा मोठेपणानं धाडस केलं. मग छोटंसं माझं क्लाउड किचन सुरू झालं. आता मात्र छान ऑर्डरही असतात. ज्या गोष्टींची अपेक्षाही केली नव्हती त्या गोष्टीही सुरू झाल्या किचनमध्ये. आणि मग दिवस निघून जातो समजतच नाही. हा, पण कितीही काम असलं तरी माझ्या नित्यसेवेत मात्र मी कधीही खंड पडू देत नाही. स्वामी सेवा झाल्याशिवाय दिवस काही छान जात नाही. म्हणून रोजची 11 माळी जप करणं आणि 3 अध्याय वाचणं इतकी नित्यसेवा तर मी नेहमी करते. आजकाल कामाच्या दगदगीत कधी कधी राहून जातं, कधी काही कुठे बाहेर जाणं झालं तर तेव्हाही राहून जातं. पण जेव्हा जेव्हा मला करता येईल तितकी मी स्वामी सेवा करण्याचा मनापासून प्रयत्न करत असते. इतर स्त्रियांनाही सांगावंसं वाटतं की धाडस करा. धाडस केल्याशिवाय तर काय होणार नाही. माझं शिक्षण जास्त झालं, मग मी कसं करू, मग मी काय करू, मग मला मोठंच काहीतरी करावं लागेल. छोट्यातून सुरुवात केली तर लोक काय म्हणतील, हे असं विचार करून काहीच होणार नाही. जेव्हा सुरुवात करायचं ठरवलं तिथंच बाकीच्यांचा विचार करणं सोडून द्यायचं. 4 लोक काय म्हणतील, पाहुणेबाई काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, इतका जर विचार करायला लागलो तर काहीच होणार नाही. स्वतःसाठी स्वतःला उभं राहायला स्वतःलाच धाडस आणावं लागतं आणि त्या धाडसातून एखादी खूप चांगली गोष्ट होऊन जाते, आपल्याला कळतही नाही. म्हणून मी चारी बाजूनी पाहायचं सोडून दिलं. आपण आपल्या कामात व्यस्त, बाकी कोणाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. आपण संध्याकाळची झोप मात्र सुखाची लागते, कारण ना आपण कोणाला 1 रुपयानं लुबाडलेलं असतं, ना चोरी केलेली असते. प्रत्येक गोष्ट असते ती कष्टाची आणि कष्टाचंच मूल आपल्याला मिळत असते. आणि त्यामुळंच प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी उभं राहायलाच हवं, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर तरी उभं राहू शकेल. जास्त नसेना, आपण थोडेफार स्वतःच्या कष्टाची कमाई असावीच. ती इतरांसारखी खूप मोठी नसेलही, पण थोडीशी कमाई खूप मोठा आनंद देऊन जाते. क्लाउड किचनचं म्हणाल तर फार मोठी इन्व्हेस्टमेंट लागतच नाही. कुठून तरी छोट्या व्यवसायातून स्वतःला सुरुवात करून उभं राहावं लागतं. मग आपल्याला कोणती गोष्ट चांगली येते, आपण काय केलं तर ते चालेल, लोकांना आपल्याकडून कोणते पदार्थ आवडतील, या गोष्टींचा थोडासा विचार करावा लागतो. बाजूने विचार करून छान व्यवसाय सुरू करावा लागतो. हा, मात्र यात जोडीदाराची साथ असणं फार महत्त्वाचं आहे.
कारण एकट्याने काहीच होत नाही. जेव्हा जोडीदार सोबत असतो किंवा घरची मंडळी सपोर्ट करत असतात तेव्हाच या गोष्टी शक्य होतात. मलाही घराकडून घरच्या मंडळींचा आधार आहे. त्याचबरोबर मिस्टरांचाही सपोर्ट खूप आहे. त्यामुळे या गोष्टी मी करायला सुरुवात केली आणि ती सक्सेसही होत गेली. आणि आता खूप छान वाटतं, की काही ऑर्डर छान येत राहतात. कधी वेळ चांगला जातो, कधी काही ऑर्डरी नसल्या तर घरातल्या कामांना जास्तीचा वेळ देते. आणि त्यानंतर माझ्या काही मसाल्यांच्या ऑर्डरही असल्या, की त्या रोज संध्याकाळी पॅक करून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्या सर्वांपर्यंत पोहोचवता येतील. माझ्या चॅनेलला सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा.